जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणी धुळेची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळच्या वातावरणात संपन्न। याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील धुळे शहरालगत असलेल्या जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणीची 44वी सर्वसाधारण सभा आज दिनांक 28/9/2024 रोजी दुपारी 2 वाजता सूतगिरणी या ठिकाणी आवारात चेअरमन कुणालबाबा पाटील यांच्या आदेशान्वये मार्गदर्शनात पार पडली। प्रामुख्याने एकूण 10 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात अखेरचे उत्पादन पत्रक, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक व त्या रोजीचे ताळेबंद पत्रक यांना मंजुरी देणे, 1/4/2023 ते 31/3/2024 या कालावधीचा पीडी दलाल अँड कंपनी चार्टर्ड अकाउंट्स धुळे वैज्ञानिक लेखापरीक्षक यांनी तयार केलेला तपासणी अहवाल व त्यावरील दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेऊन मंजुरी देणे, सन 2024-25 साठी वैज्ञानिक लेखापरीक्षकाची नेमणूक व मेहनताना ठरवणे, विचार विनिमय करणे, सन 2024-25 चे अंदाजपत्रक व सन 2023-24 च्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, याबाबत विचार करणे, दिनांक 31/3/2020 रोजी देय दिसत असलेल्या रकमा या आज रोजी देय दिसत आहेत अशा रकमा निर्लेखित राईट ऑफ करण्याबाबत विचार विनिमय करणे, सूतगिरणीचे कामकाजास पूर्ववत सुरू करण्याबाबत विचार विनिमय करणे, सभासदांचे ई-केवायसी करण्याबाबत माननीय चेअरमन साहेब यांचे परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयांवर विचार विनिमय करणे अशा विविध विषयांवर 10 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने सध्या सूतगिरणी बंद पडलेल्या अवस्थेत असून येथील येणाऱ्या कामगारांचे पगार, सूतगिरणीवर असलेला कर्जबोजा या संदर्भात या ठिकाणी सखोल असा विचार करण्यात आला व येत्या काळात लवकरच सूतगिरणी चालू करण्यासंदर्भात या ठिकाणी विचार विनिमय करण्यात आला। तर यावेळेस व्हाईस चेअरमन प्रमोद जैन यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। तर यावेळी व्हाईस चेअरमन प्रमोद जैन, संचालक बाबाजी देवरे, भिका पाटील, कन्हैयालाल पाटील, सर्जेराव पाटील, रमेश पाटील, नारायण सिंग गिरासे, गुलाबराव पाटील, दत्तात्रय परदेशी, अर्जुन पाटील, जितेंद्र पवार, सचिन बदाने, गणेश चौधरी, अमर देसले, विजय पाटील, संतोष पारधी आदी संचालक या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी कार्यकारी संचालक व्ही.सी. ठाकरे यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचले व संचालक मंडळांचे आभार व्यक्त केले। त्यांच्या खात्यातून आपल्या खात्यातून होणार एवढंच आहे। त्याच्यानंतर सगळ्यात दुसरा विषय होता बायोटेक्स टेक्सटेक प्रायव्हेट लिमिटेडने स्टोर खाते 9,391 पैसे राईट ऑफ करण्याबाबत पण दिले। आपण बायोटेक्स टेक्सटेककडून स्टोअरचं काही मटेरियल घेतलं होतं जवळपास 2017-18 मध्ये, त्याचे काही देणी आपल्याला द्यायची बाकी होती, संबंधित बाकी त्यांच्या खात्यामध्ये उडून गेली। तर मग ती आपल्याकडे पण राईट ऑफ करून त्यांनी तसं पत्र दिलं की तुम्ही पण ती राईट ऑफ करा, 9,391 रुपये राईट ऑफ करायचे। त्यानंतर सगळं पुढील चौथा विषय होता बायोटेक्स टेक्सटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचे या कमिशन तुमची 39,798 रुपये द्यायचे होते ते राईट ऑफ बायोटेक्स टेक्सटेकवाल्यांचे त्यांच्या बाबतीत सूट विक्री करायची, त्यांना सूट विक्री करून त्यांना कमिशन द्यायचं, ते कमिशन आपण त्यांना काही दिलं नाही, त्यांनी त्यांच्या बुकामध्ये ते राईट ऑफ करून टाकले। ते सांगितलं की तुम्ही पण ते राईट ऑफ करून टाका, देणे काही जाणार हो पाठपत्र पाठवते। उपस्थिती आज बरीचशी कमी आहे आणि त्या कारणाने पण जनरल मीटिंग ही भरल्यानंतर ते घेतली पाहिजे, ते आपण मोठं करता येत नाही। तर कामकाज सुरळीत चालू असताना गेल्या 3-4 महिन्यापासून आपली सूतगिरणी बंद आहे। बंदचं कारण कर्जाचा बोजा, कामगारांचं देणं, बँकेचं आणि सरकारचं जे आपल्याला मदत मागतोय त्याच्याकडून अतिशय जास्त प्रमाणामध्ये आदरणीय कुणालबाबा पाटील आणि आम्ही कमीत कमी मुंबई आणि पुणे, नाशिक आणि सरकारमध्ये मंत्रालयामध्ये भावासुद्धा स्वतः देखील 4-4 तास बसून सर्व प्रकारचे
द्या, पुढच्या हप्त्यात द्या, असं ते काहीतरी कारणं सांगून, कारण बऱ्याचशा गिरण्या महाराष्ट्रातल्या आजारी आहेत आणि त्यांच्यामध्ये म्हणणं असं आहे की तुम्ही जर गिरणी तुमची बंद आहे तर तुमची कर्ज फेडून कशी करणार, तुम्ही अहवाल आम्हाला द्या. त्यानंतर आपण अहवाल दिला की अतिरिक्त जमीन आमच्याकडे आहे, काही जुनी मशिनरी आहे, त्याच्यामध्ये खूप परवानग्या लागतात की ज्यांचं कर्ज आहे त्या सर्वांचा नियोजित करून आपल्याला परवानगी लागते. एक तर सरकारची परवानगी, दुसरी पंजाब नॅशनल बँकची परवानगी, तिसरी NCDCची परवानगी. तिघांचं कर्ज आपल्याकडे साधारणतः 200 कोटीच्या आसपास कर्ज तिघांचं आहे. आणि हे सर्व कर्ज असताना आपण त्यांना काय सांगितलं, आमचं कर्ज आहे, आमच्याकडे प्रॉपर्टी आहे, 9 एकर जमीन आहे, आम्हाला अतिरिक्त कर्ज तुम्ही आणखी द्या. या कर्जासाठी या ऑफिसला त्या ऑफिसला त्या मंत्रालयामध्ये अशा बऱ्याच गोष्टी करून आपण आतापर्यंत आलोय. आणि आता मध्ये त्या सोमवारी परत बाबा मंगळवारी आता परवाही गेले होते, परंतु आता साधारण असं मध्ये झालं पाहिजे. आता मला नाही वाटत की परवानगी आपल्याला लवकर मिळेल. याचं कारण असं आहे की 4-5 दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागल्यानंतर याला जरी कळत नसेल आचारसंहिता, पण त्याची सापडायला पाहिजे, नोंदणी सापडायला पाहिजे, संबंधित क्लार्क सापडायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा आपण खूप प्रयत्न करतोय. सर्वात जास्तीची काळजी जी आहे, सरकारने आपल्याला 10 रुपये कामगारांना देण्यासाठी दिले होते की कामगारांच्या तुम्ही देणं देऊन टाका PF आणि कॅबिनेटसाठी. बँकेने काय केलं, त्यांच्याकडे पैसे आल्यावर ते 10 रुपये आपल्या बँकेत जमा करून घेतले. कारण आहे की त्यांचं 45 कोटी रुपये आपल्याला कर्ज आहे. कर्ज तुम्ही नियमित फेडा, व्याज भरा, द्याल काय. आम्ही वकिलामार्फत नोटीस दिली, गव्हर्नमेंटने त्यांना सांगितले की पैसे तुम्हाला थांबवता येणार नाही. त्यांनी उत्तर दिलं, आम्ही यांचे पैसे जे गव्हर्नमेंटने दिले ते सेफ आहे, तुम्ही 10-15 कोटी 5 कोटी काही ना काही पैसे भरा आणि तुमचे कामगारांचे पैसे देऊ. अशा प्रकारचं उत्तर महिन्यात चालू. आता परवा आम्ही नाशिकला गेलो होतो बाळाच्या आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आमचं कर्ज मंजूर करून ते आम्हाला CC मधून कॅन्सल करून याच्यामध्ये वर्ग करून द्या. ते तयार झाले तर 45 कोटीच्या ऐवजी ते आता फक्त आपल्याला 35 कोटी रुपयाने तुम्हाला मंजूर करू. कारण तुमचं जे प्रोडक्शन आहे ते कमी आहे, तुमचा खर्च जास्त आहे, तुमचं देणं जास्त आहे, तुम्हाला व्याज जास्त आहे. अशा पद्धतीचं त्यांचे आपला संवाद चालू आहे रोज. आणि त्यांनी आतापर्यंत आम्हाला सोमवारी मंगळवारी जायचं होतं. आता या आज अचानक झालं, उद्या रविवार आहे, परंतु माझ्या फोनवर विचारतील मुंबई, नाशिक आणि धुळे याची जॉईंट मिटिंग पंजाब नॅशनलची आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. आणि तो निघाल्यावर आपल्याला पैसे आपल्याला उपलब्ध झाले किंवा अगोदर कामगारांचे पैसे दिल्याशिवाय कामगार काही कामावर येणार नाही अशी एक बातमी आपल्या कामावर आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की जी शिरपूरची जवळची गिरणी आहे, त्यांचा जो आज कामगारांचा पगार आहे त्याचा आणि आपला जो फरक आहे ना खूप मोठा आहे. बरं का, त्यांचा पगार आहे 460 कोटी, बरोबर का, आणि आपला पगार आहे 850च्या आसपास 8 तासात. ते हरकत नाही, पण त्याला कारण आहे त्यांनी कामगारांच्या बरोबर बसून मीटिंग करून कॉम्प्रोमाइज करून त्यांना ते बसून त्यांनी तो रेशो ठरवला आणि त्याची गिरणी चालू आहे, बंद नाही. अशा हे करण्यासाठी आपल्याला सर्वांना सभासद, आपले संचालक आणि सर्वांना बरोबर घेऊन कामगारांशी हितगुज करून करावं लागेल. किंवा इकडे जर चालवायचं असेल तर तुम्हाला वाटाघाटी करावं लागेल काही दिवसासाठी. काही चांगल्या दिवसामध्ये तुम्ही बरोबर आहात होते, आताही पुढे वाईट दिवसामध्ये तुम्ही बरोबर आहात, आपले चांगल्या दिवस यायला वेळ लागणार नाही. त्याचं कारण मुख्य असं आहे की जवाहर सहकारी संस्थेने ज्या संस्थापक चेअरमनांनी कामगारांसाठी, सभासदांसाठी, तालुक्याच्या हितासाठी केली, परंतु ती जुनी मशिनरी झाल्यामुळे प्रोडक्शन जे 40-45 टन यायला पाहिजे ते आपलं 28-30 टन आलं. याचं कारण जुनी मशिनरीला प्रोडक्शन येत नाही. म्हणून आपण काही दिवसासाठी मागे पुण्याच्या पार्टीला आपण कराराने चालवायला दिले, मध्ये ब्रेक लागला, त्याला नुकसान झाले, याचा आपला करार संपण्याच्या अगोदर त्यांनी सोडून चालला गेला. आपली परिस्थिती अशी नव्हती की आपण स्वतः चालवायची, त्याच्याकडे पैसा पाहिजे. पैसा पाहिजे बँकेने, सरकारने मदत केली पाहिजे, सगळ्या मदती आपल्याला काही मिळाल्या नाही. आणि त्याच्यानंतर आपण हप्ते किंवा बँकेला उत्तर देऊ शकलो नाही. त्यासाठी बँकेने आपल्याला एक संचालकांना पाठवलेलं आहे. त्या कामी आपण वकिलांचा सल्ला घेऊन
आपण त्यांना 2-4 दिवसामध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल. जर आपण समजा थांबलो आपल्याला गिरणीला संचालक सभासदांना काही अडचण येत पण गिरणीचे कामकाज करण्यासाठी आपल्याला अडचण येऊ शकते. त्याच्यासाठी आपले विद्यमान चेअरमन आमदार कुणालबाबा पाटील यांच्याशी आता 2 दिवसानंतर चर्चा करून कुठला लावायचा, काय करायचं, कुठल्या पद्धतीने कामकाज करायचं, म्हणजे ते एकदा त्या नोटीसीला स्टे झाला म्हणजे आपल्याला कामकाज पुढे करता येईल. या सगळ्या गोष्टीसाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. पैसे उपलब्ध झाल्याचे असतील चालू होणार नाही. मी सांगतो की डिसेंबरमध्ये होईल, जानेवारीमध्ये होईल, हे काही माझ्या तुमच्या हातात नाही. शेवटी पैशाचं काम आहे आणि मेन म्हणजे कामगारांचा प्रश्न आहे. कामगार जे आहे त्यांचं जे देणं आहे ते दिल्याशिवाय आपल्याला कुठे काही सांगता येणार नाही. मग राहिला प्रश्न दुसरीचा, त्यानंतर कापसाचा, एमएससीबीचं बिलचं, एमएससीबीचं बिलचं जे आपलं कट झालेलं आहे ते कट झाल्यासाठी आपल्याला नवीन डिपॉझिट तिथे भरावं लागेल. त्याच्याशिवाय ते स्पिनिंग बिल किंवा ते आपल्याला लाईन देणार नाही. या बऱ्याचशा गोष्टी खूप आहेत आणि बऱ्याच प्रकारचे लायसन आहेत, फॅक्टरी लायसन, या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी किमान 2 महिने लागतील. आणि जरी आपल्याकडे पैसे उपलब्ध झाले कामगारांचे देण्यानंतर जी मशिनरी आज बंद अवस्थेत आहे त्याला सुरू करण्यासाठी आपल्याला अगोदर पैसे पाठवावे लागतील, तेव्हा ते स्पेअर पार्ट येतील. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. हे सर्व सविस्तर सांगायचं कारण असं आहे की त्या 8 दिवसात 15 दिवसात संचालक किंवा सभासदांना वेगळं काही कामावर गेलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर त्याला फाईट करावं लागेल. चांगल्या दिवसामध्ये चांगले दिवस असताना आदरणीय राजेसाहेब विश्वराप्पा असतील, सुभाषबाबा असतील, चेअरमन असताना सगळ्या प्रकारचे आपण खर्च केले. कामगारांना बोनस वाटला, सभासदांना बी आपण पैसे दिले, चांगले दिवस होते. परंतु त्यावेळेस असं वाटलं नाही की मग दिवस पुढे खराब होतील, असं कोणाला पुढे ऍक्सिडेंट होईल असं कोणी म्हणेल का. म्हणून तो हा ऍक्सिडेंट होणार जो झालेला आहे याचं कारण आहे की त्या काळात जर पाठी आपण समजा आपल्याला 50 कोटी, 10 कोटी, 5 कोटी, 50 लाख रुपये आपण झाला, आज खर्च 10 लाख, 5 लाख किंवा आपण वेगळे ठेवले असते, बँकेला पुरवले असते, आपल्याला त्या गोष्टी त्रास होते, त्रास झाला नसता. आणि कुठेतरी आपण 27% बोनस, 15-20% बोनस सभासदांना वाटले, हे काही चुकीचं नाही झालं. परंतु ते करत असताना त्याच्यातून काहीतरी पैसे आपण कर्ज जर भरला असतं तर काही ना काही आपली लाईफ लागली असते. परंतु ज्या वेळेस ते काम करत असताना त्यांची दिशा आपल्याला बोलायला भाव आहे, बातम्या काय तर आपली आज खूप अडचणी येतात. आपल्याला इकडे जात आहे ते तिकडे जात आहे. परंतु बाबांचं स्वतःचं स्वप्न आहे काही करून निवडणुकीच्या नंतर म्हणजे निवडणूक आहे बरं डिसेंबरमध्ये चालू करण्याचा त्यांचा मानस आहे. ते कशा पद्धतीने करतात, कसं करता याच्यासाठी आपल्या समोरील कृतीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीची पूर्तता करावी लागेल. आज राहिला प्रश्न जमीन विक्रीचा, तर जमीन विक्री करून मी पुरं होणार नाही, कारण 3 कर्ज आहे. 3 खर्च आहे, तो मला द्या, तो मला द्या. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला विचार करावा लागेल. याला जर 100-150 कोटी रुपये सरकारने किंवा एसीबीसीने किंवा बँकेने वेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आपल्याकडे जी अतिरिक्त जमीन आहे ज्या जमिनीवर आपण उभे आहे त्या जमिनीवर काहीतरी कर्ज उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा लागेल. याच्यासाठी एजन्सी नेमावं लागते, वकील नेमावं लागतात. या सर्व सर्वे करून त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे ती सर्व तयार करून मग बँकेला द्यावं लागतं. अशी बँक पण परदेशी आणि वावर शेती करणं असं देत नाही ना, तसं हे मोठं काम आहे. त्याच्यासाठी आमदार हे करत आहे आणि या गिरणीच्या कामामध्ये सभासदांचा खूप मोठा हात आहे आणि कामगारांचा बी आहे आणि प्रयत्न आपला आहे लवकरात लवकर गिरणी आपण सुरू करू. पण आज निश्चित नाही सांगता येणार, कारण गिरणीच्या कामकाजासाठी आला आणि सर्व सविस्तर परिस्थिती आपल्यासमोर ठेवली आहे. आणखी या बाबतीत कोणाला काही परिस्थिती सुधारण्यासाठी